विनोद भाऊ पावडे यांच्या पशुप्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. दक्षिण भारतामध्ये प्रसिद्ध असलेल्या माळेगाव येथील पवित्र खंडोबा यात्रेस आजपासून प्रारंभ झाला असून या यात्रेमध्ये नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच पशुपक्षीप्रेमी विनोद भाऊ पावडे यांनी आपला घोडा, गाय, वळू, बैल, पोपट, मांजर आदी पशुपक्ष्यांचे प्रदर्शन माळेगाव यात्रेमध्ये भरवले असून या यात्रेमध्ये त्यांच्या प्रदर्शनास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असून या प्रदर्शनामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळी तसेच भाविक भक्त मोठ्या उत्स्फूर्तपणे भेटी देत आहेत आणि त्यांचं हे प्रदर्शन बघून आनंदी होत आहेत. पाहूया याबद्दलचा सविस्तर वृत्तांत. माळेगाव यात्रा ही महाराष्ट्र प्रसिद्ध नसून पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. तरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या स्वतःचा टेंट असतो, माझे घोडे असतात, माझे डॉग असतात आणि तसेच माझे पर्शियन कॅट वगैरे वगैरे सगळे प्राणी असतात. आणि हे एक आम्ही जवळपास वर्षभर वाट बघतो कधी माळेगाव यात्रा येते. तर आमचा सगळा ग्रुप आहे, त्यामध्ये आम्ही सगळे आमचे घोडे वगैरे वगैरे सगळं घेऊन माळेगाव यात्रेत आमचा 10 दिवस मुक्काम असतो. किती वर्षापासून येता साहेब तुम्ही? आपण माझं हे 7वं वर्ष आहे. 7 वर्ष. तर या ठिकाणी किती दिवस राहता तुम्ही? एकदा आल्यानंतर माळेगाव यात्रेमध्ये मी 10 दिवस राहतो, कंटिन्यू मुक्कामी राहतो. बरं. आणि काय म्हणजे नेमकं प्रदर्शन दाखवण्यासाठी आणता तुम्ही? काय प्रदर्शन दाखवण्यासाठी पण आणतो आणि उद्या डॉग शो पण आहे, अश्व शो पण आहे, त्यामध्ये आम्ही सहभाग घेतो. आता हे 3रं वर्ष आहे. माझा लिओ नावाचा डॉग हा फर्स्ट आलेला आहे. तो माळेगावमध्ये फर्स्ट आला आहे. तसंच बेंगलोरमध्ये जवळपास 280 डॉगमध्ये तो फर्स्ट आलेला आहे. 1 मिनटं तुम्हाला मी प्रात्यक्षिक पण दाखवतो त्याचं. बरोबर, थांबा सर. आता या ठिकाणी काय खरेदी करता का आपण पशु वगैरे यात्रेमध्ये? खरेदी करतो ना, खरेदी. काय केलं आतापर्यंत? आज तर कालपासून सुरुवात झाली. अजून काय आता चहलपहल सुरू झाली. अजून आमचा एक ग्रुप असतो जो महाराष्ट्रातून येतात. त्याच्यात आमदार असतात, खासदार असतात, माजी आमदार असतात, खासदार असतात, लोकप्रतिनिधी असतात, गरीब आमचे सगळे मित्र असतात. या ठिकाणी आम्ही आमदार, खासदार किंवा मी कुठल्या बिझनेसमध्ये आहे किंवा आम्ही ह्या गोष्टी विचारच करत नाही. आम्ही सगळं एकरूप होऊन ही माळेगाव यात्रा साजरी करतो. आता पशुबद्दलची जी तुमची ओढ आहे ही कशी निर्माण झाली तुम्हाला? पशुचं मला लहानपणापासून नाद आहे म्हणलं तरी चालतो. कारण मी लहानपणापासून पशु पाळतो. मला जवळपास 7 डॉग आहेत आणि एक काजल नावाची घोडी आहे, तिचं पिल्लू आहे. एक जवळपास नांदेडमध्ये कुणाकडेच असं गोरं नाही जे माझ्याकडं आहे. जवळपास तशा गाई बऱ्याच असतात पण गोरं माझ्याकडेच आहेत त्या प्रकारचं. यांना खाद्य काय देतात तुम्ही? खाद्य यांना आम्ही जवळपास खल्ली, ब्राण, चारा वगैरे सगळंच देतो. एक सरासरी खर्च किती येतो दिवसाला, महिन्याला तुम्हाला? खर्च आम्ही आता प्रेमामध्ये काउंट करत नाही, कारण खर्चावर आणि घोड्यावर किंवा पशुवर MRP नसतो. सरासरी नाही, ते नाही सांगू शकत. बरं. ठीक आहे सर. शेतकऱ्यांना तुम्ही या यात्रेनिमित्त काय संदेश द्याल? सर्व शेतकरी बांधवांना मी असं सांगू इच्छितो की आपले जे गायी आहेत, बैल आहेत, ते कधीही खटकाकडे जाऊन देऊ नका आणि स्वतः चांगल्या पद्धतीने सांभाळा. तुमचा सांभाळ होत नसेल तर विनोद पावडे तुमच्यासाठी जिवंत आहे. बरं. ओके सर.